मुंबईतील नव्या कबूतरखान्यांसाठी संस्था अनुत्सुक असल्याचं दिसतंय। मुंबईत 4 ठिकाणी कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय झाला। कबूतरखान्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी एकही संस्था पुढे आली नाहीये। 15 दिवसात एकाही संस्थेनं कबूतरखान्यांसाठी अर्ज दाखल केला नाहीये। सोनं चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे। सोनं 2400 रुपयांनी तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त झाले। सोनं 1,23,200 रुपयांवर तर चांदी 1,57,500 रुपयांवर पोहोचली। बातमी पुण्यातून आहे। भोलावडी गावाजवळ रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान भोर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले। यामुळे रस्त्यावरही पाणी झालंय। मुख्य जलवाहिनी फुटल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। तर भोर शहराला पाणी पुरवठा करणारी ही मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे। त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणी झालेलं आहे। लाखो लिटर पाणी यामुळे वाया गेलंय। रेल्वे ओव्हरब्रिज पाडून नव्यानं उभारला जाणार आहे। डीएफसीसी प्रकल्पासाठी हा जुना पूल तोडून नवीन पूल होणार आहे। आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। कल्याण शिळ रोडचा महत्त्वाचा लाईफलाईन असलेला हा पूल 4.5 महिने बंद। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुढच्या घडामोडीकडे पुण्याच्या आळंदी नगर परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार संगीता चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। संशयित दहशतवादी हंगरगेकरच्या फोन संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। त्याच्या फोन लिस्टमध्ये पाकिस्तानी नंबर आढळलेले आहेत। जुबेर हंगरगेकरच्या मोबाईल लिस्टमध्ये 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक आढळलेत। मोबाईलमध्ये 1 नंबर पाकिस्तानचा आहे, 2 सौदी अरेबियाचे आहेत आणि 1 ओमानचा नंबर आहे। तर याबद्दल माहिती नसल्याचं हंगरगेकरचं उत्तर आहे। संशयित दहशतवादी हंगरगेकरच्या फोन लिस्टमध्ये 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक आढळलेले आहेत। मोबाईल लिस्टमध्ये 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक, त्यातला 1 नंबर पाकिस्तानचा, 2 सौदी अरेबियाचे आणि 1 ओमानचा नंबर आहे। याबद्दल माहिती नसल्याचं उत्तर हंगरगेकडून देण्यात आलंय। न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे। अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार प्रसार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती। शेखर गोरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। म्हसवड नगरपालिकेसाठी नगराध्यक्षासह 8 जणांचे अर्ज दाखल झाले। शेखर गोरे यांच्या गटातील 8 जणांच्या अर्जानंतर म्हसवडच्या राजकारणात खळबळ उडाली। शेखर गोरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। साताऱ्यातील म्हसवडमधलं शेखर गोरे यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन, मात्र यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडालेली आहे। शेखर गोरे यांच्या गटातील 8 जणांनी अर्ज दाखल केले। बातमी कोल्हापुरातून शिरोळ भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। भाजप नेते सावकार मादनाईक आणि कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आले। पक्षाचं धोरण ठरलेलं नसताना परस्पर आघाडीची घोषणा केल्याचा आरोप आहे। जिल्हाध्यक्षांनी नोटीस पाठवून निलंबनाचा इशारा दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भर दिवसा बँक कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे। बँकेच्या शाखेसाठी रोख रक्कम घेऊन जाताना चोरट्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। कर्मचाऱ्याला दगडानं मारहाण करत 25 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात धक्का आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उद्या पदाचा राजीनामा देणार आहेत। इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भरत शहा यांना उमेदवारी दिल्यानंच गारटकर नाराज आहेत। प्रदीप गारटकर उद्याच इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रदीप गारटकर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। बातमी बुलढाण्यातून आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींवरील अविश्वास ठराव पारित आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे। सभापती सुभाष पेसोडे पायउतार झालेत। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 सदस्यांपैकी 2/3 बहुमताने 12 मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव पेसोडे यांच्यावरचा हा अविश्वास प्रस्ताव होता तो पारित